जाऊयात दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे बोलतायत। पण देशभरातले असे 50-60 हजार कोटी रुपये जे इन्कम टॅक्सचे जे न परवडणारे टॅक्सेस होते ते कमी केले। त्याचबरोबर त्यांनी 2 लाख पॅक्स जे प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या आहेत त्या सुरूही झाल्या, कम्प्युटराइज झाल्या, त्याचं डिजिटायझेशन झालं आणि त्यांना ताकद देखील दिली। आज आपण पाहतोय की पॅक्सला अनेक कामं त्यांनी अगदी पेट्रोल पंपापासून अनेक कामं CSC सेंटरपासून अनेक जी कामं आहेत ती त्यांना हाताळण्यास दिली। त्यामुळे पॅक्स देखील अगदी गावापर्यंत तो सर्वसामान्य लोकांना लाभ मिळू लागला। यापूर्वी काही ठराविक लोक त्याचा फायदा घेत होते, परंतु अमित भाई आल्यानंतर हा लाभ जो आहे हा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तो निर्णय घेतला। आज देखील आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या बाबतीमध्ये जे आंदोलन वगैरे सुरू आहे तर त्यामध्ये देखील त्यांनी स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणे, MSPच्या त्याचबरोबर जे नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला 1580 रुपये प्रति क्विंटल आणि त्याच्यामध्ये देखील ती 2 लाख टनाची कॅपॅसिटी वाढवण्याचा देखील विचार करण्याचा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवून त्याच्यामध्ये शॉर्टिंग, ग्रेडिंग आणि हे सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्यासाठी देखील सकारात्मक निर्णय घेतलेला आहे। एक्साईज जी ड्युटी, जी एक्सपोर्ट ड्युटी आपण म्हणत होतो की एक्सपोर्ट ड्युटी आहे, पण तो एक्सपोर्ट ड्युटी देखील ती रद्द केलेली आहे कांद्यावरची। त्यामुळे कांद्याला स्थिर भाव मिळाला पाहिजे यासाठी सकारात्मक निर्णय आज अमित भाईंनी घेतलेले आहेत। त्याचबरोबर साखरेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी इथेनॉलचा जो कोटा आहे तो कमी झालेला आहे आणि पूर्वीप्रमाणे इथेनॉलचा कोटा वाढवण्यावर देखील सकारात्मक निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर शुगर केनची MSP वाढवण्याचा देखील पुनर्विचार करू अशा प्रकारचा देखील निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर शुगर इंडस्ट्रीचं लोन रिस्ट्रक्चरिंग करण्याचा निर्णय घेतला आहे। ड्युअल प्राइसिंगच्या बाबतीमध्ये देखील विचार करू आणि त्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला, कारण कमर्शियल आणि डोमेस्टिक साखर आहे ते जे काही दर आहेत त्या दरामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला फटका बसणार नाही याचा विचार त्यांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर ऊस कामगार जे आहेत त्यांचा EPFचा जो विषय आहे त्यावर देखील सकारात्मक तोडगा काढू अशा प्रकारचे फटाफट निर्णय, पॉझिटिव्ह, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतला आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही आनंदात जावा, हे निर्णय फास्ट होतील आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल आणि ऊस उत्पादक शेतकरी असतील त्याचबरोबर साखर उद्योग आहेत त्यांना देखील यामध्ये कुठेही अडचण येणार नाही। खरं म्हणजे साखर कारखाने हे देखील एक विकासाचं मोठं केंद्रबिंदू आहे आणि मग आजची बैठक अतिशय खूप सकारात्मक झालेली आहे आणि कांद्याचा देखील एक्सपोर्ट कसा वाढेल या दृष्टीने देखील ते म्हणाले आपण प्रयत्न करू जेणेकरून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।